हा विक्रम हा एक अत्यंत मनस्वी माणूस आहे. एकदा त्यांनी त्याच्या मनाने घेतलं की तो केल्याशिवाय सोडत नाही, हे त्याच्या आत्ताच्या अनुभवावरून आपल्या लक्षात आलं. आम्हाला म्हणजेच मला आणि हय्यो हय्योला नाडी ग्रंथांच्या लेखन पद्धतीवर, भाषा शैलीवर आणि लिपीवर काम करण्याकरता एकत्र यायचं आम्ही ठरवलं असताना त्याच्या रूम मध्ये असलेल्या गैरसोयी या पाहून विक्रमने आम्हाला सुचवलं की तुम्ही विरारला या. मी आणि हय्यो आम्ही दोघंही जरा असं म्हणतो की हा एक तर आम्हाला थोडासा आता भेटायला येतो इतपतच आम्हाला माहिती आहे, परंतु हा जिथे फ्लॅट मध्ये घेऊन चालतोय तिथे त्या बायका सगळ्यांना कोणाला काही आवडणार आहे का ते? कारण नाडी ग्रंथ असा एक विषय आहे की तो नेहमी काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स तयार करतो. असं होत असताना अशा काही विचित्र घटना घडल्या. आणखी त्यावेळेला मला एक फोन आला बाहेरनं आणि त्यांनी सांगितलं की ओक सर, आपके अकाउंट में 20,000 रुपये जमा कर दिया है. हे माझे एक मित्र आहे निलेश भाई त्रिवेदी म्हणून बडोद्याचे. तर आम्ही आधी ज्या वेळेला गेलो होतो मी आणि हय्यो वेगवेगळ्या नाडीच्या ग्रंथांच्या कार्या करतात, त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं की ह्या वर्षीचा जो तुमचा यात्रेचा खर्च आहे तो मी करीन. आणि ती आम्ही ज्यावेळेला ह्या तिकडे चाललो होतो त्यावेळेला ही बातमी आली. मी म्हटल्यानंतर विक्रमला म्हटलं, अरे विक्रम चल तुला कुठे जायचंय तिकडे आपण जो आपल्याला भरपूर पैसे आहेत, आता काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून आम्ही तो म्हणला पहिली जी दिसेल त्या तिकडे टॅक्सी जायच्या नाही, विरारला जायचं होतं. आम्ही विक्रमला म्हटलं, अरे विक्रम चल काय तुला कुठल्या टॅक्सीने जायचंय रिक्षाने जायचंय त्याप्रमाणे जाऊ. पहिली मिळाली ती रिक्षा आम्ही पकडली आणि त्या रिक्षेतनं ठाण्याहून आम्ही विरारला जायला लागलो. जात असताना थोड्या वेळानंतर ज्यावेळेला रस्ता थोडासा विरळ झाला त्यावेळेला विक्रम म्हणला थांबवा गाडी. आणि तो आमच्या मध्ये जो बसला होता मागच्या बाजूला तो तिथून उठला आणि ड्रायव्हरच्या सीट पाशी जाऊन बसला आणि आम्हाला म्हणला चला गाडी चालू करा. म्हटलं अरे तू आहेस ना इथे? म्हणला नाही, तुमच्या दोघांच्या मध्ये तुम्हाला कम्फर्टेबली जागा मिळावी मी बघतो कसं काय. आणि त्याच्या चिंचोळ्या जागेत बसून त्याचे कान मात्र आमच्याकडे होते. आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्यावर बोलत होतो कारण मलाही हय्योची तशी पहिलीच ती तशी अशी भेट होती की ज्याच्यामध्ये तो आणखी आम्ही एकत्र राहिलो. ह्या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि आम्ही विरारला त्या दिवशी त्याच्या फ्लॅटमध्ये राहिलो. 2 वाजेपर्यंत मी आणि आम्ही काम करत होतो कॉम्प्युटरवर आणि हा आमच्यावर फक्त देखरेख करत होता की काय तुम्हाला पाहिजे. एक माणूस ज्याला काहीही त्या दोन्ही भाषांच्या बद्दल एक प्रेमभाव आहे याच्या पलीकडे काही नाही, अशा रात्री 2 वाजेपर्यंत नुसता आनंदाने असं राहावं, आणखी काय पाहिजे ते सांगा अशा भावनेत हनुमान तेवढीच. मधल्या काळामध्ये त्याची आणि तिच्या पत्नीची आणखी ते त्यांच्या घरच्यांची ओळख झाली आणि एक व्यक्ती म्हणून हा अत्यंत सालस आणि साहसी असा जो व्यक्ती आहे, परंतु त्याच्या काही लिमिटेशन्स असल्यामुळे तो आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तो राजकुमारासारखा जो राहत होता व्यक्ती, त्याला तुम्ही एखाद्या कामगाराचं काम करायला लावल्यानंतर त्याची होणारी कुचक म्हणा मानसिक ओढाताण ही इतरांना समजणार. त्याच्या समोर ज्या माणसांच्याकडनं त्यांनी काम करून घेतलं त्या माणसांच्या बरोबर काम करणं हे त्या भूमिकेत गेल्याशिवाय कळणार आणि म्हणून त्याला त्याचा असलेला आणि मुख्य म्हणजे ह्याच्याही पेक्षा ह्याच्या वडिलांना मिळणारा त्या गावातला मान, हे संपूर्ण सफाळे गाव हे ह्याच्या वडिलांच्या किमतीवर चाललेलं होतं. त्यांनी असा कुठल्याही माणसाला ठेवलं नव्हतं की त्याच्या मुला हे मदतीने जाऊन गेले नव्हते. संपूर्ण त्या गावाचा ह्याच्या वडिलांच्याकडे पाहण्याचा भाव हा एक प्रचंड वडीलधाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही क्षणी धावून जाणारा व्यक्ती असा म्हणून होता. त्यामुळे तेही लोक ह्याच्याकडे पाहून अरे काय ह्याला आपण मदत करायची आहे परंतु काही ना काही कारणाने असे कितीतरी हितेच्छू होते. आणि त्याच्याबरोबर असेही काही लोक होते की आता अशी संधी आहे की ह्याच्या पासून जितकं लुबाडता येतील तेवढं लुबाडावं. अशा दोन्ही बाजू असल्यामुळे ह्याला त्याच्यावर तारेवरची कसरत करणं त्या वयाच्या आयुष्याच्या मध्ये मोठं जड जात होतं. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर हय्योच्याशी त्यांनी केलेली जी एक जवळीक आहे तो हय्यो सांगतो सर या माणसाला कसं थांबवायचं कळत नाही.
तू काय करतो, काय कसं बोलतोय, काय काय करतोय आपल्याकरता, आम्ही म्हणजे खरोखरच लायकी आहे का ह्या माणसाकडून करून घ्यायचे. जसं त्याचं होतं तसंच माझं पण होतं. कदाचित मी जरा लांब होतो म्हणून इतकी जवळीक नव्हती, परंतु ह्या अशा मधून बंधनातून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आणि ज्या ज्या वेळेला या नाडी ग्रंथांच्या संदर्भात काम करायची वेळ आली, मग 2010 साली तो 26 जानेवारीला आपला जो वर्कशॉप झाला होता, त्या वर्कशॉपमध्ये आपल्या सगळ्यांची ओळख झाली, विशेषतः आपली. आणि त्यावेळेला तुम्हाला हळूहळू कळून आलं की हा विक्रम काय की वेगळ्या अर्थाने फुलायचा असेल तर त्यामध्ये त्याच्या एका प्रेमळपणाची एक आपल्याला दाखवून दिली पाहिजे. मजा, एक पुरुष दुसऱ्या पुरुषावर प्रेम करू शकतो का, असं उत्तर आतापर्यंत मला नाही असंच होत. वडील मुलावर प्रेम करतात म्हणून ते बोलून दाखवलं जातं, किंबहुना ते बोलून न बोलताच होतं. इथे एक व्यक्ती, पुरुष व्यक्ती दुसऱ्या पुरुष व्यक्तीशी प्रेम करू शकतो, हे याचं उदाहरण. 2010 सालच्या विविध घटनांमधून असं हळूहळू दिसायला लागलं की हा हय्यो हय्यो जो आहे तो आहे प्रतिभावान, आहे तो हिरा, परंतु त्या वैयक्तिक त्याच्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तो अत्यंत दुर्लक्ष करतो, नव्हे त्याच्याकडे तो लक्षच देत नाही. आणि म्हणून एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे या विक्रमची आणि हय्योची नातेवाईक असा संबंध असा झाला. आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व कमी. मग हा आणखी ते बऱ्याच वेळेला हय्यो या इथे पुण्यात राहायचा, अजूनही तो राहतो तसा, त्याच्याकडे भेटायला हा यायचा. आणि त्यामुळे त्याची माझी सगळ्यांची आमची भेट झाली. आणि हळूहळू या नाडी ग्रंथांच्याकडे हय्योचा दृष्टिकोन काय, नाडी ग्रंथामधून ओकांचा दृष्टिकोन काय, याची ह्याला हळूहळू कल्पना यायला लागल्यानंतर मग तो स्वतःचा माझं काय काम आहे याच्यात हे तो शोधायला लागला. ह्यामधून त्यांनी हे लक्षात घेतलं की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की दोन मुख्य जर आधार खांब असतील त्याला जवळीक आणण्याकरता म्हणून जे एक लिंक पॅनचं काम करायचं ते हा आहे. विक्रम हा एक अद्भुत असा रसायन असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या विक्रमने हळूहळू जे सांगितलं तर ते खरं म्हणजे अत्यंत तुटक किंवा अशा तुकड्या तुकड्यांनी सांगितलं. आता काही वेळानंतर किंवा जेव्हा वेळ योग्य वेळ मिळेल त्यावेळेला त्याला मिळालेल्या नाडी ग्रंथामधून आदेश, त्यांनी केलेल्या शांतिदीक्षा, त्यांनी केलेल्या शांतिदीक्षांच्या मुळे त्याला मिळालेला परिणाम, या गोष्टींच्यावर प्रकाश टाकण्याकरता मी आता पाठ करणार सांगतो.